ज्या पद्धतीनं जे अशक्य आहे ते नेहमी राजकारणात शक्य झालेलं आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील। दिल्लीमध्ये आमच्या सुप्रियाताई सुळे पाहतील दिल्ली, आणि राज्यामध्ये सुमित्राताई पाहतील। आणि पुढची भविष्यवाणीसुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील। त्यामुळे याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत असते, आणि 15 दिवसात हे शक्य झालेलं आपल्याला दिसेल। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा जेव्हापासून हातात घेतली, हनुमान चालीसाचा विरोध केल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं, आमदार गेले, खासदार गेले। पण गेल्या काही दिवसाआधी मुंबईला जी हनुमान चालीसा त्यांनी वाचली, आणि राम रक्षा वाचण्यासाठी राम मंदिरामध्ये नागपूरमध्ये 18 तारखेला ते येत आहे, हनुमान चालीसा वाचत आहे। त्यांना माझं एकच सांगणं आहे की रेशम बागमध्ये संघ कार्यालयामध्ये जाऊन हेगडेवारजींच्या त्या स्मारकाला वंदन करून या, आणि अमरावतीचं हनुमानगडी या ठिकाणी बजरंगबलीला हनुमानगडीला येऊन हनुमान चालीसा वाचन करा। आणि मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल। अशा प्रकारचं चित्र दिसू शकते, कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतली आहे, राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे, राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे। म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात, हे सुद्धा भविष्य आणि भविष्यातली आहे। उद्धव ठाकरेजींना खूप उशिरा हे लक्षात आलं की राम रक्षा हातात घेऊन, हनुमान चालीसा हातात घेऊन श्रीराम भगवंताला आणि हनुमानजीला जी त्यांनी आठवण केली, आणि जे संकट त्यांना आलेलं आहे ते संकट मोचन म्हणजे बजरंगबली। आणि या संकटामध्ये बजरंगबलीला आठवण करून ज्या पद्धतीनं ते नागपूरला येत आहे, त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये रामरक्षा हनुमान चालीसा वाचन करत आहे, त्याच पद्धतीनं रेशम बागमध्ये जाऊन त्यांनी नतमस्तक व्हावं। आणि नवनीत राणासुद्धा, मी आत्ताच नवनीत राणाची पोस्ट पाहिली की अमरावतीच्या हनुमानगडीला ज्या हनुमानगडी निर्माण करण्याचा संकल्प नवनीत राणा आणि मी जेलामध्ये 14 दिवस असताना आम्ही संकल्प घेतला होता की 151 फूट उंच मूर्ती बजरंगबलीची अमरावतीमध्ये उभारणार हनुमानगडी या ठिकाणी। ती मूर्ती पूर्णत्वात आलेली आहे, आणि त्या ठिकाणी 18 तारखेला जिकडे उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचतील आणि त्या ठिकाणी नवनीत राणा हनुमान चालीसा वाचेल, आणि त्या हनुमान चालीच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचा अहंकार होता तो त्यांनी बाजूला ठेवून देवाच्या चरणी आलेले आहे, आणि सद्बुद्धी बजरंगबलीनं त्यांना जी दिलेली आहे त्याबद्दल हनुमान चालीसा वाचन नवनीत राणा करणार आहे। आणि त्याच्या माध्यमातून हनुमानगडीला उद्धव ठाकरेंना निमंत्रणसुद्धा देणार आहे की इथे येऊन सुद्धा आपण हनुमान चालीसा वाचा, आणि 14 दिवस जेल आणि राजद्रोहासारखा गुन्हा दाखल केला, त्याच्यासाठी या ठिकाणी येऊन हनुमानगडी येथे येऊन बजरंगबलीच्या चरणी तिथे सुद्धा आपलं ज्या पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात चुका केला अहंकारामध्ये, त्या तिथे स्वीकारावं आणि तिथे हनुमानगडीच्या चरणी येऊन तिथे प्रार्थना करावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।